व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि MK सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये प्रथमतः मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. कारण माझ्या या डोंगरदऱ्यातून येणाऱ्या मुलांसाठी किंवा मुलांची निवड तुम्ही हे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी माझ्या मुलांचा विचार केला. कारण माझी जी मुलं आहेत ती मुलं अगदी खेड्यापाड्यातून किंवा डोंगरदऱ्यातून येत असतात. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करून ती शाळेमध्ये येत असतात आणि एवढं असूनही गुणवत्तेमध्ये मात्र ती कधीही मागं नसतात. विशेषतः महासुंदीकर मॅडम मला वाटतं गेले वर्षभर बघतायत की ही ज्ञानोजीराव साळुंके शैक्षणिक संकुल जे आहेत खरं तर रामापूरमध्ये आहे आणि रामापूर वासियांच्या वतीनंच त्यांना जे काही मदतीचा हात मी पुढे केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला जितके धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत सर. कारण ज्या भुकेलेल्याला अन्न द्यावं का तहानलेल्याला आपण पाणी दिलं पाहिजे त्या पद्धतीने शैक्षणिक साहित्याची गरज खरे तर याच मुलांना आहे सर. आणि ती तुम्ही आज या कार्यक्रमाच्या रूपाने पूर्ण करत आहात. आणि विशेषतः बापूजींचा जन्म इथलाच आहे. बापूजींनी हे रोपटं लावलेलं आहे आणि शिक्षणाचा प्रसार जर तुम्ही पाहिला तर साधारणतः 402 शाखांच्या माध्यमातून आज बापूजींनी जे रोपटं लावले त्याचा विस्तार झालेला आहे. आणि 13 जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये आपली जी मुलं जी आहेत बहुजनांची जी मुलं आहेत ती शिक्षणाचा म्हणजे लाभ घेत आहेत. त्यामुळं ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी त्यांच्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे गौरव तुमच्या हस्ते होत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि पुन्हा एकदा वासुंदेकर मॅडम तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या या मुलांचा विचार केलात आणि त्याबद्दल हे सर्व जे आयोजक आहेत त्या आयोजकांना मी धन्यवाद देतो. आणि विशेषतः उर्साच्या निमित्तानं सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना समाजातील सर्वच घटकांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी उर्साच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या वर्षी पण आपण या ठिकाणी आलेलो होतो. त्यावेळेला पण एक त्यांनी महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतलेला होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सण उत्सव साजरे करत असताना समाजाप्रती बांधिलकी जपण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे याचा एक चांगला संदेश चिस्ती सरांनी दिलेला आहे. आणि इथून पुढे पण मी त्यांना त्यांच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक म्हणजे माणसाच्या पर्यंत पोहोचण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून यापुढे देखील घडावं अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण सण उत्सव साजरे करताना बघतो की DJ लावून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात आता समाजामध्ये. पण आपण एक आदर्शवत हे कार्य आहे. खरं तर सण उत्सव ह्याचा जो उद्देश असतो तो समाजाप्रती जी बांधिलकी असते ती जपणं आणि समाजाला काहीतरी देणं आहे किंवा ज्या वेगवेगळे घटक आहेत समाजामध्ये त्यांचं मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी दुपारी कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं. आणि ह्यावेळी तुम्ही जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्या माध्यमातून आपण एक समाजाप्रती असलेली बांधिलकी या ठिकाणी प्रकट केलेली आहे. तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून प्रशासनाच्या वतीनं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यापुढे सुद्धा असंच आपलं कार्य उत्तर वाढत जावं आणि हा जो छोटं रोपटं तुम्ही केलेला आहे त्याचा वटवृक्ष व्हावा यासाठी मनापासून आपल्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या वर्षानिमित्त मला मागच्या वर्षी बोलवलेलं पण मागच्या वर्षी मला बागेश्वर बाबांना सीएम साहेबांच्या घरी त्यावेळेला जेवायला घेऊन जायचं होतं त्यामुळे मागच्या वेळेला जमलं नाही. अचानक बागेश्वर बाबा त्यावेळेला मुंबईमध्ये आलेले तर मी इथे याच्याऐवजी मला तिकडे जावं लागलं असं. तर मी स्वतः हिंदू आणि मुस्लिम लोकांना जसे माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज त्यांच्याकडेही त्यांचे ड्रायव्हरही मुस्लिम आहेत तसंच माझ्याकडे माझे ड्रायव्हर मुस्लिम आहेत. माझे जवळचे मित्र मोहसिन भाई घ्या, तन्वीर घ्या किंवा आपले राज घ्या हे सगळे मुस्लिम समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे. मी जर हिंदू धर्मात जन्मला असलो तर ज्यावेळेला ही सृष्टी परमेश्वराने किंवा अल्लाने ही सृष्टी बनवली त्यावेळेला तो हिंदू तो मुस्लिम तो ह्या काचा असं कधीच नव्हतं. बरोबर साहेब? असं कधीच नव्हतं. हे तुम्ही आम्ही पाळलेलं आहे लक्षात ठेवा. त्यामुळे मी हिंदू आणि मुस्लिम हे कधी आतापर्यंत कधी मानलंच नाही. माझ्या घरी ईदच्या दिवशी माझ्या तन्वीरबाईच्या घरी किंवा मोहसिनबाईच्या घरी जेवढा शिरकुर्मा बनत नाही त्याच्यापेक्षा डबल शिरकुर्मा माझ्या घरी येतो. हेच माझं नशीब समजतो मी. आणि दर्ग्यासारख्या ठिकाणी जर काय काम चालू असतं तर माझे पैसे घेतात ते, कारण कोणाचे पैसे असे कोणाचे पैसे घेत नाहीत. त्यामुळं माझे पैसे घेतात त्यासाठीही मी नशीबवान आहे.
आणि मला या हिंदू मुस्लिमचं प्रतीक असलेलं उर्साला मला बोलवलं बॉसनी, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि आताच माझी ओळख झाली, माले साहेब पुण्यातून आले ते, म्हणजे खरोखर मानलं पाहिजे. पुण्यावरून जर माले साहेब येत असतील, ते नगरसेवक येत असतील, त्यांचंही मी स्वागत करू सातारा जिल्ह्याचा रहिवासी म्हणून. आणि माझ्याकडून जर काय कधी सहकार्य लागलं तर मी कायम सर्वांसाठी उपलब्ध आहे. तसाच उर्साला कधीही माझ्याकडून काय लागलं तर मला कधी एक भाऊ म्हणून, एक बावळा म्हणून कधी मला हात